अरबी समुद्रावरून 15 दिवस अडखळलेली मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू। मान्सूनची कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रामधील पुणे, मराठवाड्यामधील धाराशिव, लातूरपर्यंत मजल। बंधू अशोक खराच्या विरोधात खटल्याला आजपासून सुरुवात। नाशिकमध्ये नोंद असलेल्या अत्याचारांच्या गुन्ह्यांच्या खटल्याला आज सुरुवात होणार। नाशिक सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार। उज्ज्वल निकम यांची सरकारकडून नियुक्ती। पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना ग्रामविकास निधी मंजूर। 3,32,00,000 रुपयांचा निधी सुपूर्द। स्थानिक सोयी सुविधा करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीला सुरुवात। भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसरात वारकऱ्यांसाठी प्रशस्त विसावा उभारण्यासाठी महापालिकेकडून अतिक्रमण हटवून काम सुरू। मुंबई सेंट्रल टर्मिनसवरील खंडणी आणि मारहाण प्रकरणातील 3 बडतर्फ रेल्वे पोलिसांना जामीन मंजूर। मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। या प्रकरणामध्ये सरकारी पक्षानं पुराव्यांमध्ये फेरफार होण्याची शक्यता व्यक्त करत जामीन अर्जाला विरोध केला होता। नागपुरात नाल्यांमध्ये कचरा फेकणाऱ्यांवर थेट एफआयआर दाखल होणार। नागपूर पालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांचे निर्देश। नाल्यामध्ये कचरा टाकून पूरस्थिती निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार। नाशिकच्या दाणा नदीवरील माणिकखांब दौंडत बंधारा फुटला। बंधारा तुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी। अनेक दिवसांपासून बंधाऱ्याची दुरुस्ती रखडली होती। नागपूरमधील न्यूरॉन रुग्णालयामध्ये एका डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू। डॉक्टर ईश्वरचंद्र चांदेवार यांचा संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह आढळला। इंजेक्शनच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचा संशय। गोंदिया जिल्ह्यामधल्या मुरदोली गावाजवळ टायर फुटल्यामुळे बस अनियंत्रित होऊन झाडावर धडकली। अपघातामध्ये एक प्रवासी गंभीर जखमी। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।